थांबा, महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पण जर हा व्हिडिओ आताच बंद केला तर या रक्षाबंधनाला तुमच्या हक्काच्या तब्बल 35,000 रुपयाचा थेट तोटा होणार आहे. कारण या रक्षाबंधनाला सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी एक असं महागिफ्ट दिलेलं आहे ज्यांची कोणी कल्पनासुद्धा केलेली नव्हती. एकाच वेळी तब्बल 10 नवीन आणि धमाकेदार योजना जाहीर केलेल्या आहेत. सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने याचा अधिकृत शासन निर्णय GR जारी केलेला आहे. अर्ज भरणंही सुरू झालेलं आहे. पण टीव्हीवर फक्त एक छोटीशी बातमी दाखवून निघून गेले, ज्यामुळे आज महाराष्ट्रातल्या 90% महिलांना या रक्षाबंधन गिफ्टबद्दल काहीच माहीत नाही आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल, गृहिणी असाल, नोकरी करत असाल किंवा शेतात राबत असाल तर 35,000 रुपये रोख आणि रोजच्या गरजेच्या 10 वस्तू संच मोफत मिळवण्यासाठी ही सर्वात मोठी संधी आहे. पण आता हे 35,000 रुपये आणि 10 मोफत वस्तू कशा मिळवायच्या, अर्ज कुठे करायचा आणि तो कसा भरायचा याची सगळी माहिती पुढे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण ही माहिती चुकली तर 35,000चं हे रक्षाबंधनचं गिफ्ट हातातून निघून जाईल. चला तर थेट आता माहिती बघूयात. आता ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्यापैकी अनेक बहिणींना वाटत असेल, अहो आधीच लाडकी बहीण योजनेचे हप्ते अडकलेले आहेत, त्यात 80 लाख महिला अपात्र झाल्याच्या आहेत, बातम्या पसरतात. मग हे 35,000चं खरं आहे की निव्वळ अफवाच आहे? तर अजिबात घाबरू नका. आजच्या या व्हिडिओत आपण थेट सरकारी पुराव्यासह पाहणार आहोत की त्या 10 नवीन वस्तू कोणत्या आहेत, त्या योजना कोणत्या आहेत आणि तुम्हाला हे 35,000 रुपये कसे मिळणार आहेत आणि कोणत्या 10 वस्तू सरकार थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे. पण थांबायचं नाही आहे, कारण जेव्हा या योजनेचा अधिकृत GR समोर आला ना, तेव्हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसलेला आहे. कारण हे 35,000 रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना सरसकट मिळणार नाही आहेत. यासाठी सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे कडक नियम ठेवलेले आहेत आणि अर्ज करण्यासाठी एक विशेष पद्धतसुद्धा दिलेली आहे. आम्ही थेट सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्ण व्यवहारित ही पक्की माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहोत. म्हणूनच पुढच्या फक्त 2 मिनिटाचा हा भार करून थेट खात्यात पैसे कसे जमा करायचे हे नक्की समजून घ्या. इथे जर व्हिडिओ सोडला तर तुमचे हक्काचे पैसे आणि मोफत वस्तू हातातून निघून कायमच्या जाऊ शकतात. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता थेट वळवूया आपल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या योजनेकडे. लक्ष देऊ नये का, ज्या महिलांची डिलिव्हरी झालेली आहे किंवा होणार आहे अशा किंवा ज्या महिला गरोदर आहेत त्यांना या योजनेतून 35,000 रुपये तर मिळणारच आहे, पण त्यासोबतच तब्बल 50,000 रुपयांचा अतिरिक्त बोनससुद्धा मिळणार आहे. आता या गरोदर महिला योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि बाकीच्या उरलेल्या योजनेचा फॉर्म हे लगेचच पुढे पाहून घेऊया. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात मोठ्या सोप्या योजनेकडे. जर तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर एकाच कार्डवर तुम्हाला 10,000 रुपयांचा विशेष फायदा थेट तुमच्या बँकेमार्फत मिळणार आहे. यानंतर तिसरी योजना तर आणखीनच खास आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर दर महिन्याला तब्बल 9,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासोबतच जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर सरकारकडून तुम्हाला एक अजून जबरदस्त फायदा मिळणार आहे. आणि शेवटी पहिली सर्वात महत्त्वाची 35,000 रुपयांची योजना. आधी ज्या महिलांची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात व्हायची त्यांना खूप कमी पैसे मिळायचे, पण आता नवीन निर्णयानुसार गरोदर महिलांना चांगल्या पोषण आहारासाठी अतिरिक्त 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. म्हणजेच एकूण 35 ते 85,000 रुपयांपर्यंतची थेट मदत खात्यात जमा होणार आहे. आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते लगेचच पुढे पाहूयात. आधी ही योजना फक्त ठराविक महिलांसाठीच होती, पण आता आज आधार कार्ड तर प्रत्येकाकडेच असतं. त्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खातं असेल तर 10,000 रुपयांचा थेट फायदा तुम्हाला कसा मिळणार हे आता आपण लगेचच पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून अजिबात जाऊ नका. 10,000चा फायदा मिळवण्यासाठी ही दुसरी योजना व्यवस्थित समजून घ्या. ही केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे, प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल 10,000 रुपयाची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. म्हणजे जर तुमचं जनधनचं खातं गेल्या 6 महिन्यापासून चालू असेल किंवा त्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतील तर बँक तुम्हाला 10,000 रुपये तात्काळ वापरण्यासाठी देते. यासाठी पात्रता काय आहे, फॉर्म कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार आहे हे मी तुम्हाला लगेचच सांगतो. पण त्याआधी तिसरी योजना समजून घ्या. ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्यांना दरमहा 9,000 रुपयांचा थेट फायदा मिळणार आहे. या नवीन GR मधील तरतुदीनुसार जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही कुटुंबाचा प्रमुख असाल तर महिलांना विशेष भत्ता म्हणून 9,000 रुपये दिले जाणार आहेत.
पण लक्षात ठेवा, ही रेशन कार्डची योजना सध्या महाराष्ट्रातील फक्त 14 जिल्ह्यांसाठीच लागू करण्यात आलेली आहे. आता ते 14 जिल्हे कोणते आहेत, त्यात तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे की नाही आणि थेट 35,000 रुपये देणारी 10वी योजना नक्की काय आहे हे लगेचच पुढे समजून घेऊया. तुमच्या जिल्ह्यात ही योजना लागू आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात सोडू नका. विशेष म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात दुर्दैवाने मुख्य पुरुष व्यक्ती राहिलेले नाही आणि घरातील महिला कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण कारभार सांभाळत आहेत, अशा महिलांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. चौथी योजना आहे वाहन परवाना योजना. ज्या महिलांकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे त्यांना व्यावसायिक गाडी खरेदी करण्यासाठी सरकार मोठी सबसिडी देणार आहे. आता या मदतीने महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय, टॅक्सी किंवा रिक्षा व्यवसाय सुरू करता येईल. 5वी ते 9वी योजना मोफत 10 वस्तूचा संच. महिलांची घरातील कामं सोपी व्हावीत म्हणून सरकार 10 वस्तूचा संच अगदी मोफत देणार आहे. यामध्ये सौर कंदील, गॅस शेगडी, वॉटर फिल्टर आणि महिला बचत गटासाठी लागणारे किट्स समाविष्ट आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना खरोखरच वरदानच ठरेल. आणि 10वी योजना, सर्वात मोठा धमाका, 35,000चे बिनव्याजी कर्ज. ज्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमित जमा होतोय त्यांची बँकेत एक जबरदस्त पत तयार झालेली आहे. सरकारने सर्व बँकेंना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की या पतचा वापर करून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट 35,000 रुपयांचे बिनव्याजी भांडवल सोपवले जाईल. हा 35,000चा फायदा कसा मिळवायचा, अर्ज कुठे करायचा आणि तो कसा भरायचा हे लगेचच जाणून घेऊया. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जावर तुम्हाला 1 रुपयाही व्याज लागणार नाही, कारण या कर्जाचे छोटे छोटे हप्ते दरमहा मिळणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यातून कापले जातील. म्हणजेच व्याजाची कोणतीही टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असणार नाही. पण आता सर्वात मोठा प्रश्न, या ऐतिहासिक योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार आहे? तर ऐका, महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या प्रत्येक महिला जिच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे ती यासाठी पात्र आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील महिलांना यात पहिलं प्राधान्य दिले जाईल. मग आता अर्ज कुठे करायचा आणि तो कसा भरायचा? या सुवर्ण संधीसाठी अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर किंवा भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा, कारण या योजनेचे फॉर्म भरणं अत्यंत वेगाने सुरू झालेलं आहे. जर थोडाही उशीर केला तर कोटा पूर्ण होईल आणि ही संधी हातातून निघून जाईल. लाभ मिळवण्यासाठी हे एक काम करा. सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांशी DBTद्वारे लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. जर तुमचं खातं लिंक नसेल तर सरकारी अनुदानाची रक्कम खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे आधीच बँकेत जाऊन आधार मॅपिंग आणि KYC पूर्ण करून घ्या, जेणेकरून हक्काचे पैसे थेट खात्यात जमा होतील. दुसरा टप्पा, आवश्यक कागदपत्रांची एक फाईल तयार ठेवा. यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवा. जर तुम्ही गरोदर महिला असाल तर या योजनेसाठी अर्ज करत असाल तर सरकारी दवाखान्यातील नोंदणी कार्ड सोबत ठेवा आणि वाहन योजनेसाठी ड्रायव्हिंग लायसन्स जोडणं गरजेचं आहे. तिसरा टप्पा, जवळच्या सेतू केंद्रात, CSC केंद्रात किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन अधिकृत फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरताना नाव, मोबाईल नंबर आणि बँक खात्याचा नंबर एकदम बिनचूक भरा. फॉर्म सबमिट केल्यावर त्याची पावती घ्यायला अजिबात विसरू नका. चौथा टप्पा, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर अडचण येत असेल तर आपल्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा बचत गट अध्यक्षांशी थेट संपर्क साधा. माहिती अभावी महाराष्ट्रातील एकही बहीण या लाभापासून वंचित राहता कामा नये. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ओळखीच्या महिलांपर्यंत आत्ता शेअर करा. आणि हो, तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. या योजनेसाठी जास्त कमेंट्स येतील तिचा मोबाईल ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो आपण पुढच्या व्हिडिओत आणू. जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.